आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या। तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी, तुमचाही संतोष देशमुख केला जाईल। पत्रामधून धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना धमकी। उद्धव ठाकरे मुंबईमधल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार। 26 डिसेंबरपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकीचं आयोजन। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच, मागील कामांचा संदर्भ देत दादा भुसेंकडून पालकमंत्री पदावर दावेदारी, तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांचाही पालकमंत्री पदावर दावा कायम। नागपूर पालिकेत स्वबळावर लढण्याची काँग्रेसची चाचपणी सुरू आहे। सर्व 151 जागांवर काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी। काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची माहिती। राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत, आमदार आता रुसला फुगला समजूत काढा, असं काही करावं लागणार नाहीये। महायुतीच्या आमदारांबद्दल अजित पवारांचं हे सूचक वक्तव्य। बंगल्यांच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त, भाजप मंत्र्यांना चांगले बंगले आणि आम्हाला फ्लॅट, शिवसेना मंत्र्यांनी व्यक्त केली आहे खंत। संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, गोगावले यांना बंगल्याऐवजी मिळालेत फ्लॅट। बंगल्यांवरून मंत्र्यांनी नाराज होण्याचं कारण नाहीये, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर छगन भुजबळ नाराज नाहीत असं वाटतंय, 2-4 दिवसामध्ये भुजबळ पुन्हा कार्यरत होतील, शिरसाटांचा विश्वास आहे। वक्फ बोर्डासारखी लव्ह जिहाद सारखी आव्हान आपल्या समोर आहेत। वणीगडावर वक्फ बोर्डानं दावा ठोकलाय। वणीगडावर वक्फ बोर्डाला दावा ठोकण्याचा अधिकार काय? नितेश राणेंचा सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवार आज मंत्रालयामध्ये बैठक घेणार आहेत। वित्त आणि राज्य उत्पादन शुल्क या विभागांच्या खात्यांना अजित पवारांनी आढावा घेण्याचं ठरवलंय।